नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? मी आज बनवली आहे छोल्याची भाजी। तर ती कशी बनवतात ह्याची रेसिपी मी पूर्ण दाखवली आहे, तर तुम्ही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिल्यांदा भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि त्याच्यानंतर जिरं आणि पांढरे तीळ टाकले। पांढरे तीळ आणि जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये मी कांदा टाकला आहे। कांद्यालाही चांगल्या प्रकारे परतून घेतलेला आहे, त्यामुळे जळणार नाही कांदा याची काळजी घ्या। आणि त्याच्यानंतर थोडाफार कांदा शिजत आला, कलर चेंज झाला तर त्याच्यावर मी कढीपत्ता घातला। कढीपत्त्यालाही चांगलं परतून घेतले आणि त्याच्यानंतर मी त्यामध्ये तिखट घालून मिक्स करणार आहे। तिखट जास्त वेळ मिक्स करत बसू नका, नाहीतर जळू शकते, त्यामुळे तिखट लवकर तुम्ही परतून घ्या। बटाट्याचे छोटे छोटे पीस केलेले आहेत आणि ते त्यामध्ये मी घातलेले आहे, त्याच्यानंतर परतून घेतले आहे आणि त्यामध्ये टोमॅटो पण ऍड करणार आहे आणि त्याला सुद्धा परतून घेणार आहे। हे मिश्रण चांगल्या प्रकारे परतून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5-10 मिनिटं थांबायचं आहे, म्हणजे वाफेवरच सर्व भाज्या आपल्या शिजून येतील। तुम्ही पाहू शकता वाफेवरच माझी भाजी शिजलेली आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे जास्त पण शिजून घेऊ नका, फक्त 5-10 मिनिटांमध्ये थोडंफार शिजेल, 50% शिजलं तरी खूप आहे। आणि त्याच्यानंतर मीठ टाकलंय, हळद टाकले आणि गरम मसाला टाकलाय। छोले मसाले सेपरेट भेटतो तो सुद्धा मी टाकलाय आणि त्याला चांगलं परतून घेतलं आहे आणि त्याला पण 2 मिनिटं मी झाकण ठेवून वाफेवर शिजून घेणार आहे। हे चांगलं परतून झाल्यानंतर ओल्या खोबऱ्याची चटणी केली, त्यामध्ये थोडासा गरम मसाला ऍड आहे आणि त्याच्यानंतर धने थोडेसे ऍड केलेत, पांढरे तीळ थोडे ऍड केलेत आणि कोथिंबीर थोडे ऍड केले आणि ओलं खोबरं हे सर्व मिक्सरला लावून मी नंतर त्यामध्ये टाकले। तुम्हाला हे जर स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। मसाला मिक्स केल्यानंतर 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर लगेच काढायचं, म्हणजे खाली चिकटणार नाही याची पण काळजी घ्या। आणि हे सर्व केल्यानंतर आपण पाहू शकताच किती सुंदर असं आपली रेसिपी झालेली आहे, म्हणजे छोल्यांची भाजीपर्यंत आतापर्यंत व्यवस्थित झाले। आता छोले पण शिजून घ्यायचे, त्यामुळे काय केलंय मी छोले स्वच्छ धुवून ठेवले होते आणि स्वच्छ धुवून ठेवल्यानंतर ते पाणी असतं शेवटी जे आपण फुगवायला ठेवतो, त्याच्यानंतर मी ते सर्व पाणी आतमध्ये घातले आणि आपल्या ह्या 5-10 मिनिटांमध्ये छोले पण शिजून येतील, म्हणजे 15 मिनिटं ॲटलिस्ट लागतील। तुम्हाला वाटलं असेल स्टार्टिंगला पाणी खूप आहे, पण तुम्ही पाहू शकता 15-20 मिनिटांनंतर किती सुंदर प्रकारे भाजी आपली तयार आहे। वरून थोडी कोथिंबीर टाकते आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर झाले आणि सुगंध पण खूप भारी येत होता। मला तर मंडळी आजची छोल्यांची भाजी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी, परत एकदा भेटूया नवीन एक व्हिडिओ घेऊन।